विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये। आता काही काही माणसं एवढ्या टापा आणतात तर अंगात जरी बळ नसलं तरी काय म्हणतात, मी हे करीन, मी ते करीन, मी आमकं करीन, मी तमकं करीन, मी बिस्ताना करीन, मी फलाना करीन, मी म्याव करीन, मी ट्याव करीन, मी भोग करीन। पण हे सगळं म्हणणं चुकीचं आहे। आता भावाचे किती प्रकार। आता एका बाईला तिच्या मैत्रिणीला विचारलं, अगं गहू कसे आणले? ती म्हणली, अगं पिशवीत आणले। अगं ती म्हणते, अगं तसं नाही ग, कोणत्या भावानं आणले? अगं ती म्हणते, अगं माझ्या मोठ्या भावानं आणले। अगं तसं नाही ग, कोणत्या भावानं आणले? अगं ती म्हणते, अगं माझ्या मोठ्या भावानं आणले। तर इथं कोणता भाव होता? कोणता? बाजार भाव। तर भावामध्ये किती प्रकार? तर भावामध्ये भरपूर प्रकार आहेत। तर बळे विना शक्ती बोलू नये, बळाशिवाय बोलायचं नाही। आता काहींच्या अंगामध्ये बळ नसतं। बळाचे किती प्रकार? भावबळ, मनुष्यबळ, शक्तिबळ। तर बळाचे पण भरपूर प्रकार आहेत, पण यातलं सर्वात श्रेष्ठ बळ कोणतं? कोणतं? भावबळ। तर भावबळाला हे भावबळ कळे रवी नकळ करतळे आवळे तैसा हारी। भावबळ कळे रवी नकळ करतळे आवळे तैसा हारी। करतळी आवडे तैसा हारी। आता भावबळ किती श्रेष्ठ आहे सांगू का तुम्हाला? एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन एका अरण्यात गेले। अरण्यात गेल्याच्या नंतर अर्जुनाला काय झाली तर तहान लागली। तर ते फिरत फिरत त्या अरण्यामध्ये गेले। तर तिथे त्यांना काय दिसली? झोपडी दिसली। झोपडी दिसल्याच्या नंतर ते झोपडी छोटी होती। अर्जुन म्हणाला, भगवंता एवढं मोठं जंगल आहे, इथे नुसतं रातकिड्यांचा आवाज येतोय आणि ते कोण राहत असेल? तर तो म्हणाला, आपण जाऊन काय करू तर बघूया। जर ते गेले तर त्या झोपडीमध्ये, झोपडी छोटी होती त्यामुळे त्यांना काय आत जाता नाही आलं, त्यामुळे ते उंबऱ्यावर बसले, म्हणजे बाहेरच बसले। बाहेरच बसल्याच्या नंतर अर्जुनाने आवाज दिला, कोण आहे आतमध्ये? तर आजीने आवाज दिला। तर तो म्हणाला, आजी या घनदाट जंगलामध्ये, या अरण्यामध्ये तुम्ही एकट्याच राहता का? आजी म्हणाली, हो, या जंगलामध्ये फक्त मी एकटीच राहते। तो म्हणाला, तुम्हाला मुलं नाहीत का? तुम्हाला मुली नाही आहेत का? तुम्हाला सुना काही नाही आहेत का? तर ती म्हणाली, तुला सांगितलं ना एकदा, या अरण्यामध्ये, या झोपडीमध्ये मी आणि माझा श्रीकृष्णच राहतो। असं म्हटल्याच्या नंतर अर्जुनाची नजर भिरी 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 त्या झोपडीत गेली। त्या झोपडीत त्याला 3 तलवारी दिसल्या। अर्जुन काय म्हणाला? अर्जुन लगेच कृष्णाला सांगतोय, ए कृष्णा ते बघ। तो म्हणतो, काय बघ? ते म्हणतो, अरे ते बघ। कृष्ण वरती बघतो, कृष्णाला 3 तलवारी दिसतात। अर्थात परत अर्जुन काय म्हणतो, आजी तुम्ही तर म्हणाल्या होत्या मी या जंगलामध्ये मी एकटीच राहते। हो, सांगितलं होतं ना तुला, या जंगलामध्ये, या अरण्यामध्ये मी आणि माझा
श्रीकृष्णच राहतो. मग तो म्हणाला, तुम्हाला मुलं नाही, तुम्हाला सुना नाहीत, मग या 3 तलवारी कोणाच्या? आजी म्हणाली, या तलवारी कोणाच्या आहेत? माझ्या आहेत. पण ती आजी एवढी म्हातारी झालेली होती, तिचे केस पांढरे शुभ्र झाले होते, तिचे कातडे असे लोंबले होते, तिचं अंग असं लटलट कापत होतं, तिच्या अंगामध्ये काय नव्हतं, बळ नव्हतं. पण मग तो म्हणाला, आजी या तलवारींचं तुम्ही काय करणार? तर आजीची तळपायाची आग मस्तकाला गेली. आजींनी डोळे लाल धुंद केले. आजी म्हणाली, ह्या 3 तलवारी त्या 3 जणांसाठी. कृष्ण म्हणाला, कोण 3 जण? तर आजी म्हणाली, पहिली तलवार त्या यशोदेसाठी. अर्जुन म्हणाला, आजी त्या यशोदेने काय केलं? आजी म्हणाली, ज्या वेळेस माझा कृष्ण रांगत होता त्यावेळेस तिने काय केलं? उकळाला बांधून ठेवलं, त्यामुळे जिथे दिसेल तिथे तिचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. तर श्रीकृष्णाला भीती वाटू लागली. आता श्रीकृष्णाची आई म्हणल्यावर त्याला भीती वाटणार. तर श्रीकृष्णाला भीती वाटू लागली. अर्जुनाने परत विचारलं, आजी पहिली यशोदेला आणि मग दुसरी कोणाला? दुसरी कोणाला म्हणल्यावर तो म्हणाला, ती आजी म्हणाली, ही दुसरी तलवार त्या द्रौपदीसाठी. श्रीकृष्ण म्हणाला, आजी यशोदेचं ठीक आहे, तिने उकळाला बांधलं, पण द्रौपदीने काय केलं? द्रौपदीने काय केलं म्हटल्याच्या नंतर आजी म्हणाली, ज्या वेळेस तिचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस माझा श्रीकृष्ण काय करत होता? जेवण करत होता. तिने त्याला हात सुद्धा धुवून दिला नाही. त्याला काय बनावं लागलं? तिचं वस्त्र बनावं लागलं. त्यामुळे जिथे दिसेल तिथे तिचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. आता दोघांनाही भीती वाटू लागली, एकाची आई आणि एकाची बायको. आता दोघांना एवढी भीती वाटायला लागली. तो म्हणायचा, आता मी नसतो विचार, आता तू विचार बाबा, आता मी नसतो विचारित. असं म्हटल्याच्या नंतर श्रीकृष्ण म्हणाला, आजी मग ही तिसरी तलवार कोणाला? तर तिसरी तलवार कोणाला म्हणल्याच्या नंतर आजी म्हणाली, ही तिसरी तलवार त्याच्यासाठी. तो म्हणाला, त्याच्यासाठी कोणासाठी? तो म्हणाला, कोणासाठी ही तलवार? तर आजी म्हणाली, ही तलवार त्या अर्जुनासाठी. ज्यावेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस अर्जुनाने माझ्या भगवंताला काय ओढायला सांगितलं? रथ ओढायला सांगितला. त्यामुळे जिथे दिसेल तिथे त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. या दोघांनाही भीती वाटू लागली. आता आजीच्या ते कोणत्या बळाला बेले? कोणत्या बळाला बेले? आजीची भक्ती इतकी होती, कोणत्या बळाला बेले? भाऊ बळाला. हेच महाराज अभंगाच्या 2य चरणात. कैसे दैवत प्रसन्न त्वरित, 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 कैसे दैवत प्रसन्न त्वरित,
हा संसार नुसता आपण संसारासाठी जगतो, पण संसार तुम्हाला म्हणत नाही तुम्ही संसार करू नका म्हणून. आपण संसार करून त्या देवाची भक्ती केली पाहिजे. आता तुकाराम महाराजांनी एवढी भक्ती केली, मग तुकाराम महाराजांनी संसार नाही का केला? त्यांनी भक्ती करून संसार करून त्या देवाचं नामस्मरण केलं. आपण नुसता संसारासाठी करतो. आपण हे जे माझं माझं म्हणतोय, आपण आता एखाद्याला विचारलंय एवढं कष्ट करता कुणासाठी? माझ्या मुलांसाठी करतो, कोणी म्हणतं माझ्या बायकोसाठी करतो, कोणी म्हणेल माझ्या आई वडिलांसाठी करतो. पण हे जे आपण माझं माझं म्हणतो हे आपलं आहे का? नाही रे, नाही कुणाचं कुणी, नाही रे, नाही माझे माझे म्हणून. तुझे हे माझं माझं म्हणतोय हे तुझं नाही. आपण जन्माला आलो कशासाठी? देवाचं भजन करण्यासाठी. आपण काय करतो? भोजन. देवे दिला देह भोजना गोमाटा, बरोबर ना? देवे दिला देह भजन गोमाटा. आपल्याला देह कशासाठी दिलाय? भजनासाठी. आपण जे माझं माझं म्हणतो हे आपलं आहे का? नाही. आपण हे जे करतो, जे कमवतो हे आपलं नाही. त्यासाठी आपण काय करायचं? भक्ती करून पुण्य कमवायचं. ते आपल्यासोबत काय होणार आहे? येणार आहे. आपण देवाचं भजन करायचं. मेल्यावर आपल्यासोबत काही येत नाही. किती मोठा माणूस असू द्या, किती मोठं घर असू द्या, पण शेवटची आंघोळ कुठे असते? अंगणातच असते ना. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावूनी नशिबाला तू रडतो ठाई ठाई. संसारा पायी या संसारा पायी. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावूनी नशिबाला तू रडतो ठाई ठाई. संसारा पायी या संसारा पायी.
एक फटका घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला तू रडतो ठाई ठाई या संसारापायी या संसारापायी संसारापायी या संसारापायी मेल्यावरती आपल्या सोबत काहीही येणार नाही, त्यामुळे आपण काय करायचं? देवाचं भजन करायचं, देवाचं भजन करायचं. हा जो भवसिद्धू नामसागर आहे, हा जो संसाराचा भवसिद्धू नामसागर आहे, हा काय करायचा? तरुण जायचा. हा संसार एवढा दुःखरूप आहे, एवढा दुःखरूप आहे. संसार दुःख मूळ चौकाडे इंगळ चौकडे इंगळ विरामी नाही कोठे रात्र दिवस जमळ नाही कोठे रात्र दिवस बदल दशरे सुखाचा वाटतो, पण संसार सुखाचा आहे. या संसार नगरी बघा परमात्मा 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 या संसार नगरी बघा संसार गोड वाटतो. या संसारात सुख जर पाहिलं तर केवढं आहे? जवसा एवढं आहे आणि दुःख पर्वता एवढं आहे. पण तरी पण आपल्याला जवसा एवढं सुख केवढं वाटतं? जवसा एवढं सुख आपल्याला केवढं वाटतं? पर्वत एवढं वाटतं. पण हे सुख केवढं आहे? जवसा एवढं आहे. त्यामुळं हा जो संसार आहे हा आपल्याला तरुण जायचं आहे. आपण भगवंताचं भजन करायचंय. हेच मार्गभंगाच्या तिथे सायास करीसी प्रपंच दिननेसी सायास करीसी प्रपंच दिननेसी सायास करीसी प्रपंच दिननेसी सायास करीसी प्रपंच दिननेसी सायास प्रपंच दिननेसी शेवटच्या चरणामध्ये काय सांगतात? ज्ञानदेवा मने हरी जप करणे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात भगवंताचं जे नाव आहे त्याचा काय करा? जप करा. हा जो संसाराचा धरण आहे हे काय होईल? एक दिवस तुटून जाईल. हेच महाराज अभंगाच्या ज्ञानदेव म्हणे हरी
सर्वांनी भजन केलं, पण तुम्ही काही भजन केलं का? का कीर्तन सुरू झाल्यापासून तुम्हाला भजन करायला सांगितलं कोणी? आता सर्वांनी वर हात करा. सर्वांनी आता भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, माफ कर. चला चला ज्यांचे नाव घेतले ते चला लवकर चला. संभाजी भोईटे, संभाजी भोईटे चला. गोपाल कुमारी सोनाली रायकर चला चला समोर या चला. सोनाली रायकर सोनाली रायकर संगीता सुब्रिक चला. ज्याचे नाव घेतले ते चला लवकर चला. टाळ वाजवा, टाळ वाजवा, टाळी वाजवा. संभाजी भोईटे यांच्या घरचे चला. संभाजी भोईटे यांच्या दिशेत चला, दिशेत. प्रतीक्षा चौधरी, प्रतीक्षा चौधरी चला. प्रतीक्षा चौधरी जाता जाता 2-3 गोष्टी सांगेन, तेवढं लक्षात ठेवा. पहिली म्हणजे आईवडिलांची सेवा करा, दुसरी म्हणजे दारूबंदी करा, आणि तिसरी म्हणजे गोहत्या थांबवा. अरे ज्या आईने हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, त्या आईवडिलांना आज ताटात वाढायचं जीवावर आले. अरे आई बापांनी काय पाप केलं? तुम्हाला जन्म दिला, हे त्यांचं पाप झालं का? त्यांनी तुम्हाला जन्म दिला, त्या आईने किती वेदना सहन केल्या असेल. ज्यावेळेस आपल्याला जन्म द्यायचा आहे त्यावेळेस त्या आईला किती त्रास झाला असेल. सगळे आईविषयी बोलतात, पण बापाविषयी कोणी बोलत नाही. तुम्ही जेवढं प्राधान्य आईला देता तेवढं बापालाही द्या. आई ही रडून मोकळी होत असते, पण बाप हा सांठवण करत असतो. बाप हा एका क्षणी रडतो. कधी? ज्या वेळेस आपली मुलगी आपलं घर सोडून परक्याच्या घरी जाणार असते ना, त्यावेळेस तो बाप आयुष्यभर जितका रडला नसेल ना, तितका त्या दिवशी रडतो. बापा स्वाभिमानी बाळा, बाप कनकार्य कना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदया गुलाब, त्याच्या घामाच्या थिंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बापा साठवी तो श्रू, वाट पाहि त्या क्षणाची, जन्मभराची रडातो लेक जाताना सासरी. बाप आयुष्यामध्ये कधीच रडत नाही, पण ज्या वेळेस आपली मुलगी आपलं घर सोडून परक्याच्या घरी जाणार असते ना, त्यावेळेस तो बाप आयुष्यभर जितका रडला नसेल ना, तितका त्या दिवशी रडतो. बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये
नाही वाटेगारी होत बापा म्हणजे रे कसा, जसा पाण्यात आला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार रे कसा। बापा घराचा तो पाया आई कळसा त्यावर, जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कुसळते घर। बाप घराचा पाया आहे, आई घराचा कळस आहे। ज्यावेळेस पाया खचतो त्यावेळेस ते घर काय होतं, कोसळतं। म्हणून सांगते आई वडिलांची सेवा करा। दुसरी म्हणजे दारू बंदी करा। अरे काय दारू पिता? आज ज्या मर्द मराठी मावळ्यांची आज ज्या महाराष्ट्राला गरज आहे तेच मर्द मराठी आज व्यसनाच्या हारी गेले। तुम्हाला जर दारूच प्यायची असेल ना, त्या दारूचं नाव सांगते, जाम कर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी तो शाम तर उतर जाएगी, लेकिन एक बार हरी नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी। आपल्याला सारे सांगतात दारूबंदी करा। आपल्या महाराष्ट्रातले संत देव आपल्याला सांगून थकले। ब्रिजवासी संत पण काय म्हणतात, मेरे बाकी बिहारी सावरिया, मेरे बाकी बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पे नहीं है, मेरे बाकी बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पे नहीं है। लोग पीते ही गिरते हैं, हम पीने पे गिरते नहीं हैं। लोग पीते ही गिरते हैं, हम पीने पे गिरते नहीं हैं। यूं हम पीते हैं सत्संग का प्याला, यूं हम पीते हैं सत्संग का प्याला, तेरा जलवा कहाँ पे है, तेरे बाके बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पे नहीं है, तेरे बाके बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पे नहीं है, तेरे बाके बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पे नहीं है। दारूबंदी करा। तिसरं म्हणजे गोहत्या बंद करा। आज कत्तल गायीची एवढी हत्या होते आणि कोरोनापासून ते आतापर्यंत एवढे कत्तलखाने झाले। त्या गायीला तुम्ही कसाबाला विकता, परंतु ती गायी दूध देते म्हणून सांभाळू नका। गाय दूध देते म्हणून सांभाळू नका, गाय शेण देते म्हणून सांभाळू नका। पण आपण ज्यावेळेस मरतो, आपला ज्यावेळेस प्रवास सुरू होतो, त्या प्रवासामध्ये आपल्याला एक वैतरणा नावाची नदी आपल्याला काय करायची असते, पार करायची असते। त्या नदीमध्ये असं असतं, उकळतं पाणी असतं, त्यात मगरी असतात, लालधुंद पाणी असतं। आपण जर गायीची सेवा केलेली असली तर आपल्याला ती गायी तिच्या पाठीवरती घेते आणि ती वैतरणा नदी पार करते। आज गायीवर संकट आलंय। गो माता पर विपदा ही उसको आज बचाना है, धर्म की रक्षक आ गया,